नमस्कार, मी नेहा. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना चिल्लर पैशांचे वितरण. शेतकऱ्यांसोबतची थट्टा थांबवण्याची मागणी समोर. चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांचे हॉटेल बिलावरून वाद. भूमी अभिलेखच्या भूमापकांमध्ये जुंपली. अनेकांचे कामे प्रलंबित. नो एंट्रीत जड वाहनांना धुमाकूळ. वाहतूक शाखेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. अकोलेकरांचा जीव धोक्यात. एजंट मार्फत वाटत होते मेडिकलचे लायसन्स आणि रिन्युअल. अन्न व औषध प्रशासनावर एजंटची मेहरबानी. कर्जमाफी द्या म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात काळे झेंडे. यवतमाळमध्ये शेतकरी झाले होते चांगलेच आक्रमक. आता सविस्तर बातम्या. राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नसल्याची ओरड होत असताना आता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 रुपये ते 8 रुपये व 13 रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब समोर आली आहे. यंदा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 32,000 कोटीचे पॅकेज घोषित केले. तसेच मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची ग्वाहीही दिली. पण दिवाळी संपूर्ण आठवडा होत आला तरीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आता पीक विमा योजनेतही शेतकऱ्यांना 5 ते 10 रुपयांची मदत करण्यात आल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. अकोला येथील शेतकऱ्यांना 5 रुपये, 8 रुपये, 13 रुपये अशी मदत करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील कुटासा परिसरातील दिनोडा, मरोडा, कावसा व रेल या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून 5 ते 27 रुपयांची मदत जमा झाली आहे. अरुण राऊत या शेतकऱ्यांच्या खात्यावर 5 रुपये 8 पैसे, संदीप घुगे यांना 5 रुपये, गणपत सांगडे यांना 13 रुपये, विजय केंद्रे यांना 14 रुपये 7 पैसे, केशव केंद्रे यांना 16 रुपये 15 पैसे, आदित्य मुरकुटे यांना 21 रुपये 85 पैसे व उमेश कराड यांच्या खात्यावर 27 रुपये 5 पैसे जमा झालेत. भूमी अभिलेख विभागातील चौकशी समितीच्या जेवणाच्या बिलावरून भूमापकांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या जेवणाच्या व हॉटेलमध्ये राहण्याच्या बिलावरून भूमापकांमध्ये वाद रंगल्याची चर्चा आहे. चौकशी समितीच्या सदस्यांना खुश ठेवण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च आल्याची माहिती असून तो महिना अखेर लाखोत जाण्याची चर्चा आहे. पण हा खर्च करण्यावरून भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यातच चौकशी समितीला चौकशी करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता चौकशी समितीच्या सदस्यांचे व अधिकाऱ्यांचे हॉटेलचे बिल देणार कोण असा कळीचा मुद्दा समोर आला आहे. चौकशी समितीच्या सदस्यांना चौकशीचे दप्तर घेऊन अमरावती कार्यालयात उपसंचालकांनी बोलवल्याची माहिती आहे. उपसंचालकांची बदली मुंबईत झाली असून आता त्यांचे म्हणणे ऐकण्याची तयारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नाही. त्यामुळे चौकशी समितीच्या सदस्यांनी आज अमरावतीला दप्तर नेणे टाळण्याची माहिती आहे. त्यामुळे आता चौकशी समितीचे प्रमुख कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित आहे. इतकेच नाही तर चौकशी समितीचे इतर 2 वरिष्ठ सदस्य हे चौकशीत थेट सहभागी नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. भूमी अभिलेख विभागातील चौकशी संपणार कधी आणि त्याचा अहवाल प्राप्त होणार केव्हा असा प्रश्न कायम आहे. चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा असून काही अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे. ती केव्हा होते हे पाहण्यासारखे असेल. शहरातील वाहतूक नियम तोडून नो एंट्री असलेल्या मार्गावर जड आणि इतर वाहनांची धुमाकूळ घालत असून याकडे शहर वाहतूक शाखेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कायम असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. नुकत्याच दिवाळीनंतर काही शाळाही सुरू झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अकोला शहरात दिवसाच्या विशिष्ट वेळेवर जड वाहतुकीला बंदी असताना अनेक मार्गावर बिनदिक्कतपणे ट्रक आणि मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू आहे. बंदीच्या काळातही ही जड वाहने शहरात कशी प्रवेश करतात असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
नो एंट्री असलेल्या रस्त्यावर अचानक धावणाऱ्या या मोठ्या वाहनांमुळे लहान वाहने, पादचारी आणि शालेय विद्यार्थी यांच्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा काही मोजक्या ट्रान्सपोर्टर कंपन्यांना दिलेली अघोषित सूट जास्त महत्त्वाची ठरत असल्याचे चित्र आहे. दिवाळीनंतर काही शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेत या मार्गावर मोठी गर्दी असते. जड वाहतूक आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे जर एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त आणि मूलभूत प्रश्न अकोलेकर नागरिक विचारत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागात गेल्या महिनाभरात जवळपास 30 मेडिकल लायसन्सचे वाटप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. FDA मधील दलालांच्या सांगण्यावरून हे लायसन्स वाटप झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सध्या अधिकारी नाही, पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि संगणक ऑपरेटरही नाही. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या संख्येने लायसन्सचे अर्ज आणि कागदपत्रे कोणी तपासली आणि लायसन्स थेट दिले कोणी असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकारी किंवा पुरेसा कर्मचारी वर्ग नसतानाही लायसन्स वाटपाचा हा विक्रम कसा झाला यामागे मोठे अर्थकारण असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अधिकारी नाही तरी कर्मचारी लायसन्स वाटप कसे करतात आणि अन्न व औषध प्रशासन विभाग चालवते कोण याची सखोल चौकशी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. हा प्रकार गंभीर असून या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात नियमांचे उल्लंघन होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे सध्या मेडिकल लायसन्सचे वितरण करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसताना अचानक इतके लायसन्स वितरित झाल्याचे संशय बळावला आहे. या प्रक्रियेत फार्मासिस्ट नसतानाही लायसन्स वाटप करणारा एखादा एजंट कार्यरत आहे का असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे. हा एजंटच सर्व कामे करत असून तो मेडिकल संचालकांकडून पैसे गोळा करत विभागाला पुरवित असल्याची माहिती मिळाली आहे. एका संघटनेचा पदाधिकारी असलेल्या एजंटची चौकशी होण्याची मागणी होत आहे. एका प्रकरणात बड्या स्टॉकिस्टला अडकविण्याचा प्रयत्न या एजंटने केल्याची माहिती मिळाली आहे. रोटरॅक्ट क्लब ऑफ अकोला मिड टाउन यांच्या वतीने अकोला शहरात पहिल्यांदाच फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड आणि प्रॉपर्टी एक्स्पोचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गौरक्षण रोडवरील गौरक्षण संस्थेच्या मैदानावर ही FIO नगरी उभी झाली आहे. 31 ऑक्टोबर, 1 आणि 2 नोव्हेंबर असे 3 दिवस अकोलेकरांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. फ्लेवर्स ऑफ इंडिया या एक्स्पोद्वारे काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न होत आहे. व्यापार आणि गुंतवणुकीला चालना या एक्स्पोचा मुख्य उद्देश व्यापार वृद्धी आणि गुंतवणूक वाढवणे हा आहे. विशेषतः प्रॉपर्टी आणि रिअल एस्टेटच्या मोठ्या क्षेत्राला चालना मिळावी असा उद्देश आहे. या एक्स्पोमध्ये नेहमीच्या बिझनेस टू बिझनेस ऐवजी बिझनेस टू कस्टमर यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, जेणेकरून ग्राहकांना थेट फायदा होईल. फ्लॅट किंवा प्लॉटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी उपलब्ध होईल. तसेच स्थानिक कंपन्यांनाही यातून लाभ मिळेल. खाद्य, व्यापार आणि मनोरंजन हा एक्स्पो देशाच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या खाद्यपदार्थांची चव आणि भरभराटीच्या व्यापाराचा उत्सव असेल. रोटरॅक्ट क्लब ऑफ अकोला मिड टाउनचे अध्यक्ष प्रणव सुरेखा यांनी RRC नेटवर्कशी बोलताना सांगितले की विदर्भातील अकोला शहरात असा कन्सेप्ट लोकांसमोर आणण्याची संधी रोटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून युवांना मिळाली. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे. नमस्कार अकोला वासियों, मैं प्रणव सुरेखा, प्रेसिडेंट ऑफ रोटरैक्ट क्लब ऑफ अकोला मिड टाउन. हम आपके लिए लेके आए FOI फ्लेवर्स ऑफ इंडिया फूड ट्रेड एंड प्रॉपर्टी एक्सपो. इस तरीके का भव्य आयोजन सबके लिए किया गया है. ये एक एक्सपो फर्स्ट टाइम हम ओवरऑल विदर्भ में इस टाइप का कंसेप्ट फर्स्ट टाइम होने जा रहा है. स्पेशली ये गर्व की बात है हम सब अकोला वासियों के लिए कि ऐसा इसका मौका हमें अकोला में आयोजन करने का मिला है थ्रू रोटरैक्ट क्लब ऑफ अकोला मिड टाउन. मैं आप सबसे निवेदन करता हूँ, सहपरिवार बिल्कुल हमारे FOI फ्लेवर्स ऑफ इंडिया, जहाँ पे आपको ट्रेड, प्रॉपर्टी और फूड का सब पूरा स्वाद, टेस्ट, प्रॉपर्टी की डील्स एंड ट्रेड के नई नई वैरायटी ऑफ द आइटम्स देखने मिलेगी. आप बिल्कुल सहपरिवार वहां पे पधारिए. धन्यवाद. प्रमुख आयोजक आणि भागीदार हा भव्य एक्स्पो रोटरी इंटरनॅशनल द्वारे आयोजित केला जात आहे, ज्याचे प्रायोजक SS खरोटे सुवर्णकार प्रायव्हेट लिमिटेड हे आहेत. सहयोगी प्रायोजक खंडेलवाल सिल्वर्स, बाके बिहारी, इम्प्रोय सोल्युशन, चौपती डेव्हलपर्स आणि विठ्ठल ऑइल गौरक्षण संस्था राहील. फूड पार्टनर मध्ये श्रीनिवास, माखनचोर. इव्हेंट सपोर्टर मध्ये ऑरा इव्हेंट्स अँड डेकोर यांच्याकडे आहे. गौरक्षण संस्था नजीकच्या VHB कॉलनी ग्राउंडवर एक्स्पोची भव्यता तिथे येऊनच अनुभवता येईल, असे प्रणव सुरेखा यांनी स्पष्ट केले आहे.
अकोलेकरांनी कुटुंबासह येऊन या फूड ट्रेड अँड प्रॉपर्टी एक्स्पोचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रोटरॅक क्लबने केले। एक्स्पोमध्ये प्रॉपर्टी आणि रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, होम अप्लायन्सेस, बिल्डिंग मटेरियल्स, हाऊसवेअर, किचनवेअर, लाईफस्टाईल, फॅशन, इंटिरियर्स, होम डेकोर, हँडलूम, हस्तकला तसेच बँकिंग आणि फायनान्स यासारख्या विविध श्रेणींचे दालने असणार आहेत। 3ही दिवस बॉलिवूड आणि सुफी संगीतासह लाईव्ह संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतील। तसेच लहान मुलांसाठी खास किड्स झोन आणि सकाळी नॉलेज वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे। स्टॉल धारकांसाठी पॅगोडा सेटअपमध्ये आकर्षक स्टॉल उभारले गेले आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्या या मागणीसाठी वाशिमच्या समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। तसेच एसटी प्रवर्गातून आरक्षण न मिळाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बंजारा समाज बांधवांनी दिला आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार आज वाशिमच्या मालेगाव येथील समृद्धी महामार्गावर बंजारा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलकांना समृद्धी महामार्गावरून बाहेर काढण्यात आले आहे। त्यानंतर मात्र आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जाऊन हा मार्ग देखील रोखून धरला होता। त्यामुळे या मार्गावर देखील वाहतूक विस्कळीत झाली होती। तर गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रामराव महाराज यांना वचन दिलं होतं, बंजारा समाजाला एसटी आरक्षण देऊ, परंतु रामराव महाराज यांना दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाही। त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात पाय ठेवण्याआधी त्यांनी 10 वेळा विचार करावा असा विचार पंतप्रधान मोदींना गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिला आहे। बघा, मागील 3 सप्टेंबर पासून या सरकारला आम्ही एकच मागणी मागतोय की गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण हवं आहे। हैदराबाद गॅजेटचा आधार आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट प्रमाणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये ज्यावेळेला समाज जातो तर पहिल्या राज्यामध्ये जी सुविधा असते ती सुविधा दुसऱ्या राज्यामध्ये जाताना दिली पाहिजे। जसं आंध्रामधून तेलंगणा आणि बिहारमधून झारखंड बाजूला झालं तर तिथे ती सुविधा देण्यात आली, तर निजाम स्टेट मधून हा सगळा समाज महाराष्ट्रातला इकडे महाराष्ट्रामध्ये आलेला आहे। तर या महाराष्ट्रातील या गोर बंजारा समाजाला जर तिथे एसटी आरक्षण मिळते तर इथं का मिळू नये ही आमची महत्वाची मागणी आहे। यासाठी हा समृद्धी रोको हजारो लाखोच्या संख्येने करण्यात आलाय। त्यासोबतच हैदराबाद अकोला हायवे देखील आम्ही जाम केलेला आहे। मोदी साहेबांना माझा इशारा आहे, मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री आहेत, या देशाचे ते पालनहार आहेत, पालन करते आहेत। त्यांनी आमच्या रामराव महाराजांना वचन दिलं होतं की या समाजाला आम्ही एसटी आरक्षण देऊ, परंतु रामराव महाराजाला दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाहीये। म्हणून मोदी साहेबांना देखील मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाव ठेवण्याआधी त्यांनी 10 विचार करावा। आता जर आरक्षण नाही मिळालं तर पुढची भूमिका काय? निश्चित आमची जर आरक्षण नाही मिळालं तर हे जे काही आंदोलन आहे तीव्ररित्या छेडण्यात येईल। आम्ही आमदार आणि खासदाराच्या घरावर जाऊन ठिय्या आंदोलन करू। त्यांना आम्ही सांगू की आमच्या मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा, हिवाळी अधिवेशन मध्ये मांडा, नाही तर आमदार खासदाराला आम्ही तांड्याचा रस्ता बंद करू। अकोल्यातील वसंत देसाई क्रीडा संकुलाची सध्या दयनीय अवस्था झाली असून संकुलाचे 3:13 वाजल्याचे चित्र आहे। संकुलातील सुविधांकडे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे होत असलेले दुर्लक्ष यातून स्पष्टपणे अधोरेखित होत आहे। शहरातील मुख्य क्रीडा संकुल असलेल्या वसंत देसाई स्टेडियम मधील सुविधांची दुरावस्था झाली आहे। एकाच पावसात संकुलातील रनिंग ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे। याचा सर्वाधिक फटका पोलीस भरती आणि इतर स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना याचा फटका बसत आहे। विद्यार्थी रोज सकाळी मैदानात सराव करण्यासाठी येतात, परंतु ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे त्यांच्या सरावात मोठी अडचण निर्माण झाली आहे। मैदानाची तातडीने दुरुस्ती करून साचलेले पाणी बाहेर काढण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत।
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन संकुलातील सुविधांची सुधारणा करावी अशी मागणी जोर धरत आहे। जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी या समस्येची दखल घेत क्रीडा अधिकाऱ्यांना क्रीडा संकुल दुरुस्त करण्याचा आदेश देण्याची गरज व्यक्त होत आहे। अकोला तालुक्यातील आखतवाडा, आपातापा, शामाबाद, अनकवाडी, आपोती खुर्द परिसर बारूला म्हणून ओळखला जातो। येथील नागरिकांचे आरोग्य ग्रामीण पाणी पुरवठा विभागामुळे धोक्यात आलेले आहे। शुद्ध पाण्याऐवजी चक्क पक्ष्यांची पिसे निघतात। कधी गढूळ पाणी पुरवठा होतो, ही समस्या दूर होईल का असा प्रश्न गावकरी करीत आहेत। या भागाला खांबोरा पाणी पुरवठा योजनेच्या आपातापा पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा करण्यात येतो। टाकी स्वच्छ करण्यासाठी पायऱ्या तुटलेल्या आहेत, त्यामुळे वर्षानुवर्ष पाण्याची टाकी स्वच्छ झाली नाही। या भागातील नागरिकांना दूषित गढूळ पाणी मिळते। एखाद्या पक्षाला जलसमाधी मिळाली असावी, त्यामुळे आता पाण्यासोबतच पिसे देखील येत आहेत। जिल्हा परिषद प्रशासनाने आता झोपेचे सोंग न घेता टाकीच्या स्वच्छतेसाठी अकोला मनपाच्या फायर ब्रिगेडच्या शिडीचा उपयोग घ्यावा आणि टाकी स्वच्छ करून घ्यावी। जिल्हा परिषद सीईओ पाणी पुरवठा विभागातील अभियंता कर्मचारी यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे आणि लोकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी होत आहे। गावकऱ्यांच्या वतीने समाजसेवक राजेंद्र बाहेती यांनी हा विषय लावून धरला आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। उद्यानाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। देखभालीकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे। एकेकाळी स्वच्छ, हिरवेगार आणि मनमोहक असलेले हे उद्यान सध्या गवत, झुडपे आणि कचऱ्याचे व्यापलेले दिसत आहे। उद्यानातील काही ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि कचरा जाळल्यामुळे धूर व दुर्गंधी पसरत आहे, ज्याचा त्रास परिसरातील रहिवासी, विद्यार्थी आणि चालणारे नागरिक सोसत आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाने उद्यानाच्या देखभालीकडे गेल्या काही महिन्यांपासून दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम होत आहे। नागरिकांना विश्रांती व फेरफटक्यासाठी स्वच्छ जागा मिळत नाही। नागरिकांनी प्रशासनाला तातडीने उद्यानाची स्वच्छता करून देणे, ते पुन्हा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। त्यांनी असेही सांगितले की उद्यानाचे सौंदर्य आणि हिरवाई टिकवण्यासाठी नियमित साफसफाई, देखरेख व देखभाल आवश्यक आहे। अमरावती शहरात गुरुवारी दुपारी जोरदार पाऊस झाला। विदर्भात पुन्हा पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। त्यानुसार अमरावती शहरासह जिल्ह्यात काही भागात पाऊस झाल्याचे कळते। हा पाऊस आता कापणी झालेल्या पिकांचे नुकसान करतो आहे। पाऊस थांबला असे बोलले जात आहे, परंतु काही दिवसातच पाऊस सक्रिय झालेला दिसतो आहे। यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कामे मात्र प्रभावित होत आहे। कापसाची वेचणी तसेच सोयाबीन तयार करण्यात येत आहे। एकीकडे यंदा झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगाम बाधित झाला आणि मध्यंतरी तर पावसाने आता एक्झिट घेतला असल्याचे बोलले जात आहे, परंतु पाऊस पुन्हा सक्रिय झालेला दिसतो। हा पाऊस पिकाची हानी करणार आहे असे शेतकरी सांगतात। यंदा अजून थंडी जाणवत नाही, परंतु पाऊस पिच्छा पुरवत आहे। आणखी काही दिवस अमरावती आणि लगतच्या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र आता पुरे झाले अशी धारणा आहे। एकीकडे राज्यभर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होरपळत असताना नागपूरमध्ये शेतकरी नेते बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा तापलेला असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पक्षप्रवेश दौरा संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाचा धनी ठरला। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत आपला संताप व्यक्त केला। काळे झेंडे दाखवित असलेले हे शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव बस स्थानकासमोर हा निषेध व्यक्त करत आहे। बाभुळगाव तालुक्यातील शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नगरसेवक अक्षय राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नांदुरकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात चालणार नाही अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला। शेतकऱ्यांवरील संकट दिवसेंदिवस वाढत असताना सत्ताधारी नेते शेतकऱ्यांच्या संघर्षस्थळी भेट देण्याऐवजी केवळ स्वागत समारंभावर लक्ष केंद्रित करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला। या घटनेमुळे बाभुळगाव परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आयोजकांना ताब्यात घेतले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। एका बाजूला नागपुरात बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महाएल्गार मोर्चाने कर्जमुक्तीसाठी सरकारवर दबाव वाढवला असताना
दुसऱ्या बाजूला यवतमाळमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात थेट निषेध झाल्याने शेतकऱ्यांच्या तीव्र भावना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कर्स, द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन, रिझनेबल रेट्स. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. मार्कर्स परिवारातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना चिल्लर पैशांचे वितरण. शेतकऱ्यांसोबतची थट्टा थांबवण्याची मागणी समोर. चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांचे हॉटेल बिलावरून वाद. भूमी अभिलेखच्या भूमापकांमध्ये जुंपली. अनेकांचे कामे प्रलंबित. नो एंट्रीत जड वाहनांना धुमाकूळ. वाहतूक शाखेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. अकोलेकरांचा जीव धोक्यात. एजंट मार्फत वाटत होते मेडिकलचे लायसन्स आणि रिन्युअल. अन्न व औषध प्रशासनावर एजंटची मेहरबानी. कर्जमाफी द्या म्हणत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात काळे झेंडे. यवतमाळमध्ये शेतकरी झाले होते चांगलेच आक्रमक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.